या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सारंग त्याचं काम करत बसलेला असतो आणि तितक्यात अप्पू त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पाठोपाठ सावलीसुद्धा. ती अप्पूला सांगत असते की तू तुझी गोळ्या औषधं घे, मात्र अप्पू नकार देतो. त्यामुळे सारंग त्याला समजावतो की अप्पू बाळा, जर तू वेळेत गोळ्या औषधं घेतली नाही तर तुला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि मग पुढे काय होईल तुला माहिती आहे ना. आणि त्यावर अप्पू म्हणतो की हो, मला माहिती आहे सगळं. मी जर हॉस्पिटलमध्ये गेलो ना तर तिथे मला खूप इंजेक्शन घ्यावं लागेल आणि तिथे ज्या नर्स आहेत ना त्यासुद्धा माझे गाल ओढतील. कारण मी जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा तेव्हा त्या म्हणतात की मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा तर तो एकदम लहान बाळ होता आणि आता बघ किती मोठा झाला इथे. आणि अप्पूचं ते बोलणं ऐकून सारंगला हसू येतं. आणि मग त्यानंतर अप्पू त्याला सांगतो की दाजी, मी फक्त तुमच्या हातूनच गोळ्या घेणार. आणि त्यावर सारंग म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो सावलीला अप्पूच्या गोळ्या आणायला सांगतो. त्यानंतर मग सावली गोळ्या घेऊन येते. मात्र सारंगला अप्पूला नेमक्या कोणत्या गोळ्या द्यायच्या आहेत हे माहितीच नसतं. त्यामुळे मग सावली त्याला मदत करते आणि ते दोघेजण मिळून अप्पूला गोळ्या देतात. तर दुसरीकडे सप्त्यासाठी काय काय सामान लागणार आहे हे विचारण्यासाठी काही माणसं घरी आलेली असतात. तर त्यांच्यासोबत जयंतीच बोलत असते आणि ती त्यांना म्हणत असते की एवढंसं सामान पुरणार आहे का? किती लोक येणार आहेत माहिती आहे का तुम्हाला? आणि ती आमच्या घरात राहतील, मग त्यांना कोण पोसणार, तुम्ही का? त्यामुळे आता मी जे जे सामान सांगते ना ते सगळं लिहून घ्या आणि ताबडतोब घेऊन या. आणि मग त्यानंतर ती त्या लोकांना तिचं फेस पॅक, फेस वॉश, फेस स्क्रब असं वेगळंच काहीतरी सांगते आणि ते सामान लवकरात लवकर घेऊन या असं बजावते सुद्धा. त्यानंतर ते लोक तेथून निघून जातात. तर बबलू त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून जयंती घाबरते. तर बबलू तिला विचारत असतो की सगळं ठीक आहे ना? आणि त्यावरती घाबरूनच म्हणते की हो हो, सगळं ठीक आहे. आता तर मी मेडिटेशन करायला सुद्धा सुरुवात केली. त्यामुळे आता माझ्या पुढे कोणी सोन्याचा हंडा जरी ठेवला ना तरी मी त्याला हात लावणार नाही, तो हंडा चोरणार नाही. आणि ते ऐकून बबलू म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, मी तर तुम्हाला काही विचारलंच नाही. त्यामुळे जयंती गप्प बसते. तर बबलू म्हणू लागतो की जर मी काही विचारलं तर त्याचं खरं खरं उत्तर द्याल का? त्यावर जयंती म्हणते की हो. आणि मग बबलू तिला विचारतो की तुमच्यात हा बदल कधी घडला? आणि जेव्हा तुम्ही घरी आला होता तेव्हा तर हा बदल घडला नव्हता ना? आणि त्यामुळे जयंती घाबरून म्हणते की हो, पण आता बदल घडला ना, कारण आता मी योगासनं आणि मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे ना. त्यावर बबलू म्हणतो की ते ठीक आहे, पण जेव्हा घरी आला होता तेव्हा आमच्या घरातून काही चोरलं तर नाही ना? आणि मग त्यावेळी जयंतीला तिने जी एक वस्तू चोरलेली असते ती आठवते, पण ती घाबरूनच म्हणते की नाही नाही, मी काही चोरलेलं नाही आहे. त्यामुळे बबलू म्हणतो की ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो. दुसरीकडे सावली तिच्या खोलीत येते. सारंग काम करत बसलेला असतो. त्यानंतर सावली तिचं खाली अंथरूण टाकते आणि झोपी जाते. तर सारंगला नेमका तिलोत्तमाचा कॉल येतो. तिलोत्तमा त्याला विचारत असते की सारंग, काय करतोयस तू? फोन उचलायला खूप उशीर लावलास. आणि त्यावर सारंग म्हणतो की आई काही नाही, थोडा कामामध्ये बिझी होतो. तिलोत्तमा विचारते की कशाचं काम? आणि मग सारंग तिला त्याच्या कामाविषयी सांगतो. त्यानंतर तिलोत्तमा विचारते की त्या लोकांनी तिथे तुझी चांगली व्यवस्था केली आहे ना? तुला काही त्रास तर नाही आहे ना? आणि त्यावर सारंग म्हणतो की नाही आई, इथे माझी चांगली व्यवस्था आहे आणि गावाकडचं वातावरणसुद्धा चांगलं आहे. सकाळी नाश्त्याला आम्ही थालीपीठ खाल्लं. त्यावर तिलोत्तमा विचारते की कोणी बनवलं होतं? आणि त्यावर सारंग सांगतो की सावलीने चांगलं बनवलं होतं. आणि ते ऐकून तिलोत्तमा चिडते. तर नेमकं सारंगचं हे बोलणं सावली ऐकते आणि सारंगला सकाळचं थालीपीठ आवडलं होतं हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती खूप खुश होते. तर इकडे तिलोत्तमा सारंगला सांगत असते की सारंग, ती मुलगी ना तुला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते, तू प्लीज तिच्या जाळ्यात अडकू नको. आणि त्यावर सारंग म्हणतो की आई, तू काळजी करू नको आणि तूच मला शिकवलं आहे ना, जे चांगलं आहे त्याला चांगलं बोलायचं, म्हणून मी फक्त म्हटलो, बाकी काही नाही. आणि मग तो फोन ठेवून देतो. सावली मात्र खूपच खुश असते. दुसरीकडे तिलोत्तमाला झोप मात्र येत नाही आणि तितक्यात मग ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती विचारते की आई, काय झालं, तुम्ही अजून जाग्या का आहात? काही घडलं आहे का? आणि त्यावर तिलोत्तमा म्हणते, तसं म्हणायला गेलं तर घडलं आहे सुद्धा आणि नाहीसुद्धा. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की जे काही असेल ते मला सांगा, सारांच्या बाबतीत काही आहे का? आणि त्यावर तिलोत्तमा म्हणते की हो, आज सारंगने त्या मुलीने बनवलेलं थालीपीठ खाल्लं आणि त्याचं कौतुकसुद्धा केलं. तू म्हणशील की ही किती लहान गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अशा लहान लहान गोष्टींनीच ना संसार उभा राहतो. आणि मला अजिबात आवडणार नाही सारंग आणि ती मुलगी
गुण्यागोविंदाने संसार करत आहेत ही गोष्ट. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी असेपर्यंत असं काही होणार नाही आहे. आणि त्यावर तिलोत्तमा म्हणते की तू आहेस ना म्हणून मला काळजी वाटत नाही. या घरात फक्त तू आणि माझा राजकुमारच आहेत जे माझ्या पाठीशी उभे राहतात, नाहीतर इतर सगळेजण त्या मुलीच्या बाजूने आहेत, अगदी तुझा तो नीलसुद्धा. त्यावर ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना घरातील सगळेजण तुमच्यावर किती प्रेम करतात, आणि उद्या जर सारंगला आपण चॉईस दिली ना की तुम्हाला निवडा किंवा त्या मुलीला, तर तो तुम्हालाच निवडेल, त्या मुलीकडे ढुंकून बघणारसुद्धा नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. आणि ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून तिलोत्तमा खुश होत म्हणते की ऐश्वर्या, कधी कधी मला असं वाटतं की माझ्या पश्चात या घराला फक्त तूच सांभाळू शकते. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की हो ना, मग आता प्लीज तुम्ही आराम करा, जास्त विचार करू नका. आणि मग ती तेथून जाते. मात्र जाता जाता हसतच तिलोत्तमाकडे बघत मनाशी म्हणत असते की मी या घरात ना कधीच पाळणा हलू देणार नाही, कारण जर असं झालं तर मग एखादी सून तुमची लाडकी सून होईल ना, त्यामुळे मी असं कधीच घडू देणार नाही. दुसरीकडे सोहम आणि बबलू ताराची वाट बघत घराबाहेर बसलेले असतात आणि तितक्यात तारा त्या ठिकाणी येते. तिला बघून सोहम तर खूपच खुश होतो, तर बबलू त्या दोघांना कोणी बघणार तर नाही ना यावर लक्ष ठेवून असतो. त्यानंतर सोहम आणि तारा एकमेकांशी बोलू लागतात, ते एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. आणि मग त्याच वेळी सखदेव नेमका घरातून बाहेर येतो आणि त्याला बघून बबलू घाबरतो आणि मोठमोठ्याने सखदेववाला सखदेववाला असं गाणं गाऊ लागतो. त्यामुळे तारा आणि सोहम घाबरतात, काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग त्यानंतर बबलूकडे जी चादर असते त्या चादरमध्ये सोहम आणि बबलू लपतात आणि त्यांच्या पाठीमागे तारा. तितक्यात सखदेव त्या ठिकाणी त्यांना विचारतो की तुम्ही इथे काय करताय, तर ते दोघेजण म्हणत असतात की काही नाही, आम्ही फिरतोय. तर सखदेव त्यांना सांगतो की असं रात्रीचं गावात एकटं फिरत जाऊ नका, कारण गावात बिबट्या आला आहे. आणि ते ऐकून हे दोघेही घाबरतात. तर सखदेव त्यांना विचारत असतो की तुम्ही एकाच चादरीत काय करताय, थंडी वाजत असेल तर ही घ्या दुसरी एक चादर. आणि मग तो त्यांना दुसरी चादर देऊन तेथून निघून जातो. आणि तो गेल्यावर मग तारासुद्धा हसतच सोहमचा निरोप घेते आणि तेथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सावलीला जाग येते. ती आधी विठ्ठलाचं नामस्मरण करते आणि मग सारंगकडे बघत राहते. दुसरीकडे सावलीचे आई बाबासुद्धा झोपेतून उठलेले असतात आणि मग त्यानंतर आई त्यांचं अंथरूण ठेवण्यासाठी जाते. पण तितक्यात तिला सावलीच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा दिसतो, म्हणून त्या आतमध्ये डोकावतात आणि सावलीने खाली अंथरूण टाकलेलं बघून त्यांना आश्चर्य वाटतं. त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की सावली खालीच झोपत आहे आणि त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं आणि कालचं सावलीचं बोलणंसुद्धा आठवतं. सावलीचा संसार सुरू झालेलाच नाही आहे, ती काल आपल्याशी खोटं बोलली हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांना धक्काच बसतो. तर सावलीला असं जाणवतं की कोणीतरी दरवाजातून बघत आहे, त्यामुळे ती तिकडे वळून बघते, पण त्यावेळी तिथे कोणीही नसतं. मात्र तिला भीती वाटत असते की जर कोणी मला असं बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.